हॅलो फ्रेंड्स, मी विवेकानंद यादव. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेटमेंट आणि त्याच्यावरची एक्झाम्पल बघितली. या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्हचा अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला आपण लॉजिकल कनेक्टिव्हची डेफिनेशन बघूया. द वर्ड्स ऑर फ्रेजेस विच आर यूज्ड टू कनेक्ट टू स्टेटमेंट्स आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. म्हणजे असे वर्ड्स की ते दोन स्टेटमेंट्सना कनेक्ट करण्यासाठी यूज केले जातात, त्यांना आपण लॉजिकल कनेक्टिव्ह्ज असं म्हणतो. इथं आपण अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉट हे वर्ड्स लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणून यूज करणार आहोत. याच्यावरून स्टेटमेंटचे दोन टाईप आपण करू शकतो, सिंपल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट. सुरुवातीला आपण सिंपल स्टेटमेंटची डेफिनेशन बघू. अ स्टेटमेंट विच कॅन नॉट बी स्प्लिट फर्दर इनटू टू ऑर मोर स्टेटमेंट्स इज कॉल्ड ए सिंपल स्टेटमेंट. म्हणजे असे स्टेटमेंट की त्याचे पुन्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त स्टेटमेंटमध्ये विभाजन होत नाही, असं स्टेटमेंट म्हणजे सिंपल स्टेटमेंट. त्याचे एक्झाम्पल आपल्याला अशी देता येतील. फर्स्ट, 2 इज इव्हन नंबर आणि सेकंड, 3 and 5 आर ट्विन प्राइम्स. हे दोन्ही स्टेटमेंटचं आपण पुन्हा विभाजन करून स्वतंत्र अशी स्टेटमेंट्स बनवू शकत नाही. कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन बघितल्यानंतर आपल्याला हे आणखी जास्त क्लिअर होईल, म्हणून आपण कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन बघूया. इफ ए स्टेटमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more simple statements then it is called a compound statement. म्हणजे असं स्टेटमेंट की ते दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन असतं, अशा स्टेटमेंटला कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हटलं जातं. आणि हे कॉम्बिनेशन दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट्स हे लॉजिकल कनेक्टिव्हजनी कनेक्ट करून बनवलेले असतात. त्याचे एक्झाम्पल आपण बघूया. फर्स्ट, 3 इज ए प्राईम अँड 4 इज अन इव्हन नंबर. या स्टेटमेंटमध्ये 3 इज अ प्राईम हे एक स्वतंत्र सिंपल स्टेटमेंट आहे आणि दुसरं 4 इज अन इव्हन नंबर हे दुसरं स्वतंत्र स्टेटमेंट आहे. ह्या दोन्ही स्टेटमेंटला अँड ह्या कनेक्टिव्हनी कनेक्ट करून पूर्ण असं स्टेटमेंट बनवलेलं आहे. याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणता येईल. याच्या बाबतीत बघितलं तर आपल्याला 3 इज अ प्राईम आणि 4 इज अन इव्हन नंबर अशा दोन स्टेटमेंटमध्ये आपल्याला विभाजन करता येईल, जसं की सिंपल स्टेटमेंटमध्ये होत नव्हतं. आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये 3 + 8 > 12 हे एक दुसरं स्टेटमेंट आणि 5 × 4 इज लेस इक्वल 25 हे एक स्टेटमेंट. यांना इफ अँड ओनली इफ याने जॉईन करून किंवा कनेक्ट करून असं पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट बनवलेलं आहे. आता आपण काही लॉजिकल कनेक्टिव्ज इन डिटेल बघू. फर्स्ट, कंजक्शन. If two statements are combined using the connective and, then it is called as a conjunction. म्हणजे दोन स्टेटमेंट्स अँड या कनेक्टिव्हनी कनेक्ट करून बनवलेलं कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच कंजक्शन. हे आपल्याला असंही सांगता येईल. इफ पी क्यू आर टू स्टेटमेंट्स देन P and Q is called as conjunction. म्हणजे P आणि Q अशी दोन स्टेटमेंट्स डिनोट केली तर P and Q या फॉर्मला कंजक्शन असं म्हणतात. अँड इट इज डिनोटेड बाय P and Q. किंवा हे असंही रीड करता येईल P कंजक्शन Q. आता आपण कंजक्शनचा ट्रूथ टेबल ड्रॉ करू. पण त्याआधी ट्रूथ टेबल म्हणजे काय, तर कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट्स असतात. त्या सर्व सिंपल स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूसाठी काहीतरी पॉसिबिलिटी येतील. त्यातील प्रत्येक पॉसिबिलिटीसाठी पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू दाखवणारा टेबल म्हणजे ट्रूथ टेबल. कंजक्शनचा ट्रूथ टेबल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला या रूलचा यूज करायचा आहे. द कंजक्शन P and Q is said to be true if and only if both P and Q are true. कंजक्शनमध्ये दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत, P आणि दुसरं Q, आणि
पी अँड क्यू असं हे कंपाऊंड स्टेटमेंट तयार झालेलं आहे. तर सुरुवातीला आपण पी आणि क्यू या दोन स्टेटमेंटसाठी ट्रूथ व्हॅल्यूच्या पॉसिबिलिटी काढूया. आता कुठलंही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एकतर टी असेल किंवा एफ असेल. सुरुवातीला समजा पीची ट्रूथ व्हॅल्यू आपण टी घेतली तर क्यूसाठी दोन पॉसिबिलिटी येतील. क्यूची ट्रूथ व्हॅल्यू एकतर टी असेल किंवा एफ असेल. त्यामुळे पीची ट्रूथ व्हॅल्यू टी असताना आपल्याला अशा प्रकारे दोन पॉसिबिलिटी मिळतील. त्याचप्रमाणे पीची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ ही असू शकते. जर आपण पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ घेतली तर पुन्हा क्यूची ट्रूथ व्हॅल्यू टी असू शकते आणि एफ असू शकते. त्यामुळं पीची ट्रूथ व्हॅल्यू पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ असताना पुन्हा आपल्याला अशा प्रकारे दोन पॉसिबिलिटी मिळतील. अशा प्रकारे आपल्याला एकूण पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या 4 पॉसिबिलिटीज मिळाल्या. आता आपण यातील प्रत्येक पॉसिबिलिटीसाठी कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच आपलं कंजक्शन पी अँड क्यू याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करूया. त्यासाठी आपल्याला या रूलची मदत घ्यायची आहे. तर आता पी अँड क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू कधी असते तर दोन्हीच्या दोन्ही पी आणि क्यू यांची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल तर. मग आपण पॉसिबिलिटीमध्ये बघितलं तर एकाच ठिकाणी पी आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू टी आपल्याला दिसते म्हणजेच ट्रू दिसते. तर त्याच फक्त पॉसिबिलिटीसाठी कंजक्शन पी अँड क्यूची ट्रूथ व्हॅल्यू येते टी. बाकी सर्व पॉसिबिलिटीसाठी कुठेही पी आणि क्यू दोन्हीचीही ट्रूथ व्हॅल्यू ट्रू नाही आहे. त्यामुळे त्या सर्व ठिकाणी पी अँड क्यूची ट्रूथ व्हॅल्यू येईल एफ. तर हा आहे कंजक्शनचा ट्रूथ टेबल. सेकंड लॉजिकल कनेक्टिव्ह डिसजंक्शन. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय using logical connective or then it is called as a disjunction. म्हणजे दोन स्टेटमेंट्स ऑर या कनेक्टिव्हनी कनेक्ट करून बनवलेले कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच डिसजंक्शन. नोटेशनमध्ये हे आपल्याला असंही सांगता येईल. जर पी आणि क्यू असे दोन सिंपल स्टेटमेंट्स डिनोट केले तर पी ऑर क्यू या फॉर्मला डिसजंक्शन म्हणतात. अँड इट इज डिनोटेड बाय पी ऑर क्यू किंवा हे असंही रीड करता येईल पी डिसजंक्शन क्यू. आता आपण याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करू. तो ड्रॉ करताना या रूलची मदत घ्यायची आहे. द डिसजंक्शन पी ऑर क्यू इज फॉल्स इफ अँड ओनली इफ बोथ पी अँड क्यू आर फॉल्स. म्हणजे पी आणि क्यू दोन्हीच्या दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असतील तर आणि तरच डिसजंक्शन पी ऑर क्यू फॉल्स येतं. अदरवाईज ते ट्रू राहील. आता पी आणि क्यू या दोन स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या पॉसिबिलिटी ह्या आधी काढल्या त्याप्रमाणेच येतील. यामध्ये एकाच ठिकाणी दोन्हीच्या दोन्ही पी आणि क्यू यांच्या ट्रूथ व्हॅल्यू या एफ आहेत या ठिकाणी. फक्त त्याच पॉसिबिलिटीसाठी रूलप्रमाणे पी ऑर क्यू या डिसजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू एफ येईल. बाकी सर्व ठिकाणी त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही टी अशी येईल. तर हा आहे डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल. थर्ड, कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय यूजिंग द कनेक्टिव्ह इफ देन इट इज कॉल्ड ॲज कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. म्हणजे दोन स्टेटमेंट्स हे इफ देन या कनेक्टिव्हच्या सहाय्यानं कनेक्ट करून बनवलेलं कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. हे आपल्याला असंही सांगता येईल. जर पी आणि क्यू अशी दोन स्टेटमेंट्स डिनोट केली तर इफ पी देन क्यू या फॉर्मला कंडिशनल असे म्हणतात. अँड इट इज डिनोटेड बाय पी इम्प्लाइज क्यू ऑर पी इम्प्लाइज क्यू. कंडिशनल पी इम्प्लाइज क्यू यामध्ये पीला हायपोथेसिस किंवा अँटिसिडंट असे म्हणतात आणि क्यूला कन्क्लुजन किंवा कॉन्सिक्वेन्स असे म्हणतात. आता याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करताना आपल्याला या रूलची मदत घ्यायची आहे. द कंडिशनल पी इम्प्लाइज क्यू इज फॉल्स इफ अँड ओनली इफ पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स. अदरवाईज इट इज ट्रू. म्हणजे
इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल पी इम्प्लाइज क्यू हे फॉल्स कधी असेल तर ज्या वेळेला पी हे ट्रू असेल आणि क्यू हे फॉल्स असेल त्याच वेळेला इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू हे फॉल्स असेल. अदरवाईज इतर सर्व पॉसिबिलिटीसाठी ते ट्रू असेल. आता ट्रूथ टेबलच्या पॉसिबिलिटीजमध्ये एकाच ठिकाणी क्यू एफ आहे आणि पी टी आहे. त्याच फक्त पॉसिबिलिटीसाठी इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू हे फॉल्स येईल. अदर सर्व ठिकाणी त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही टी 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 अशी येईल. आता इफ पी देन क्यू या फॉर्मप्रमाणेच कंडिशनलसाठी हे फॉर्म देखील इक्विव्हॅलंट आहेत. फर्स्ट, पी इज सफिशियंट फॉर क्यू. सेकंड, क्यू इज नेसेसरी फॉर पी. थर्ड, पी इम्प्लाइज क्यू. फोर्थ, क्यू फॉलोज फ्रॉम पी. अँड फिफ्थ, पी ओनली इफ क्यू. फोर्थ कनेक्टिव्ह, बायकंडिशनल or double implication. If two statements are combined using the logical connective if and only if, then it is called as a biconditional. म्हणजे दोन स्टेटमेंट्स इफ अँड ओनली इफ या कनेक्टिव्हच्या सहाय्यानं कनेक्ट करून बनवलेलं कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच बायकंडिशनल. नोटेशनमध्ये हे आपल्याला असंही सांगता येईल, जर पी आणि क्यू असे दोन स्टेटमेंट्स डिनोट केली तर पी इफ अँड ओनली इफ क्यू या फॉर्मला बायकंडिशनल असं म्हटलं जातं. अँड इट इज डिनोटेड बाय पी बायकंडिशनल क्यू ऑर पी बायकंडिशनल क्यू. किंवा हे असंही रीड करता येईल, पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइज क्यू. याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करताना आपल्याला या रूलची मदत घ्यायची आहे. बायकंडिशनल P implies and implies Q is true if and only if P and Q have same truth values. Otherwise, it is false. म्हणजे बायकंडिशनल P implies and implies Q हे ट्रू त्याच वेळी असतं ज्यावेळी P आणि Q या दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही सेम असते. म्हणजे एकतर ती T असेल किंवा एकतर ती F असेल. अदरवाईज P implies and implies Q या बायकंडिशनल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स असेल. आता पॉसिबिलिटीजमध्ये या पहिल्या ठिकाणी टी टी अशी पी आणि क्यू या दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू सारखी आहे. त्यावेळेला पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइज क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू येईल टी. त्याचप्रमाणे सगळ्यात शेवटी पी आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू सारखी आहे एफ एफ. त्याही ठिकाणी पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइज क्यूची ट्रूथ व्हॅल्यू येईल टी. अदरवाईज सगळ्या ठिकाणी म्हणजेच उरलेल्या दोन्ही ठिकाणी पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइज क्यूची ट्रूथ व्हॅल्यू येईल एफ आणि एफ. आणि लास्ट कनेक्टिव्ह निगेशन. फॉर एनी गिव्हन स्टेटमेंट पी देर इज अनदर स्टेटमेंट विच इज डिफाइंड टू बी ट्रू when p is false and false when p is true is called the negation of p and it is denoted by negation p. म्हणजे गिव्हन स्टेटमेंट पी साठी आपण असं एक नवीन स्टेटमेंट डिफाईन केलं की जे पी ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असताना त्याची ट्रूथ व्हॅल्यू येते ट्रू आणि पी ची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असताना त्याची ट्रूथ व्हॅल्यू येते फॉल्स. म्हणजे बरोबर पी च्या ट्रूथ व्हॅल्यूच्या अपोजिट त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू येते. अशा स्टेटमेंटला पीचं निगेशन असं म्हटलं जातं. आता डेफिनेशननुसारच ह्याचं ट्रूथ टेबलमध्ये पीची जर ट्रूथ व्हॅल्यू टी असेल तर निगेशन ऑफ पीची बरोबर अपोजिट येईल एफ आणि पीची जर ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल तर बरोबर अपोजिट येईल टी. याच्यावरून आपण असाही निष्कर्ष काढू शकतो की निगेशन ऑफ स्टेटमेंट इज द स्टेटमेंट इटसेल्फ. म्हणजेच निगेशन ऑफ पीचं आपण पुन्हा आणखीन एकदा निगेशन घेतलं तर आपल्याला ओरिजिनल स्टेटमेंट पी असं मिळतं. या सर्व लॉजिकल कनेक्टिव्हजवरची एक्झाम्पल आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.